नमस्कार मित्रांनो, पत्रकारिता केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजाला दिशा देण्याचे आणि मदतीचा हात पुढे करण्याचे कामही करते। याचाच प्रत्यय नुकताच रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आला आहे। महाड पत्रकार संघाने आपल्या सामाजिक बांधिलकीतून एक हात मदतीचा हा अनोखा उपक्रम राबवला आहे। या उपक्रमांतर्गत महाड तालुक्यातील टेमघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। महाड MIDC परिसरातील टेमघर येथील जिल्हा परिषद शाळेत स्थानिक विद्यार्थ्यांसोबतच दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतील कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत। या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी महाड पत्रकार संघ पुढे आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांना सुमारे 400 वह्या आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। महाड पत्रकार संघ गेली 15 वर्षे रायगड जिल्ह्यात कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी प्रास्ताविकातून पत्रकार संघाच्या सामाजिक कामांचा आढावा मांडला, तर खजिनदार राजेंद्र जैतपाल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांनी यावेळी शिक्षकांना एक महत्त्वाचे आवाहन केले। समाजात वाढणाऱ्या वाईट प्रवृत्तींविरोधात विद्यार्थिनींमध्ये आतापासूनच जागरूकता निर्माण करावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले। या कौतुकास्पद कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पोरे, जाधव सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर किरवे, नितेश लोखंडे आणि श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जाधव सर यांनी मानले। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या महाड पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। मित्रांनो, महाड पत्रकार संघाचा हा एक हात मदतीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। म्हणजे की घेण्याची वृत्ती आमच्या मुलांमध्ये सुद्धा तुमच्यासारख्या आदर्श व्यक्ती जेव्हा इथे येतात तेव्हा समाजाला आपण पण काहीतरी देणं लागतो, ही एक भावना त्यांच्या मनामध्ये सुद्धा नकळत उतरत असते। हीच मुलं पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर, पण पत्रकार होणं पुढं हा तुमचा वसा असा चालू राहील यात मात्र शंका नाही। पत्रकारिता हा एक आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। 1780 साली बंगालमध्ये पहिल्यांदा बंगाल गॅजेट नावाचं पहिलं वृत्तपत्र सुरू झालं इंग्रजीमध्ये, आणि ही पत्रकारिता भारतामध्ये आली। समाजामध्ये, लोकशाहीमध्ये पत्रकारिता एक अतिशय मोठा उद्देश आणि महत्त्वाची भूमिका बजावत असते। राजकारत्यांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचं काम हे लोक करत असतात।